आता पाहूया राजकीय विश्वात काय सुरू आहे त्या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या। नागपूरमधील लाहोरी बारच्या मालकाची संजय राऊतांविरोधात तक्रार। नागपूर अपघात प्रकरणात राऊतांकडून संकेत बावनकुळेंसह तिघांवर लाहोरी बारमध्ये बीफ कटलेट खाल्ल्याचा आरोप। नागपुरातील अपघातग्रस्त गाडीमधील बिलामध्ये बीफचा उल्लेख। जिथे मतं बदलली जातात तिथे काहीही होऊ शकतं, बिलामध्येही बदल केला जाऊ शकतो, संजय राऊतांचा आरोप। भाजपला सगळं सोपं आहे। ज्या देशामध्ये इलेक्ट्रॉनिक मशीनमधली मतं बदलली जाऊ शकतात त्या देशामध्ये काहीही होऊ शकतं। त्याच्यामुळे हे बिल सापडल्याने बिलात काही नाही, या गोष्टीवरती विश्वास नाही। ठीक आहे। राऊत सायको, खोट्या आरोपांमुळे लाहोरी हॉटेल मालकाचं नुकसान। संजय राऊतांच्या बीफच्या आरोपानंतर शिरसाटांची टीका। शिवसेना पक्षाचे नाव आणि चिन्हाबाबतची सुनावणी पुन्हा लांबणीवर। सुप्रीम कोर्टात 21 ऑक्टोबरला सुनावणी होईल। अजितदादांच्या मेळाव्याच्या बॅनरवर पवार गटाचे खासदार अमोल कोल्हेंचा फोटो। राजकीय वर्तुळात चर्चा नवधाण। राहुल गांधींविरोधात भाजप उद्या राज्यभर आंदोलन करणार। काँग्रेस हटाव आरक्षण बचावचा नारा देत भाजपकडून आंदोलनाची हाक। चंद्रशेखर बावनकुळे अकोल्यात, शेलार आणि पंकजा मुंडे मुंबईत, रवींद्र चव्हाण ठाण्यात, गिरीश महाजन जळगावात, चंद्रकांत पाटील पुण्यात तर मुनगंटीवार चंद्रपुरात आंदोलन करणार। भाजप मंत्र्यांच्या प्रकल्पाला अजितदादांचा ब्रेक। लोणावळ्यातील चाणक्य एक्सेलन्स सेंटरची निविदा अजित पवारांकडून रद्द। नावात बदल करण्याच्या अजित पवारांच्या सूचना। नांदेड विमानतळावर खासदार नागेश अष्टेकरांची गाडी अडवल्यानं गोंधळ। विमानतळ परिसरात शिवसैनिकांची घोषणाबाजी। भाग्यश्री अत्रामांना नदीत फेकायचं, मग दादांना कुठे फेकायचं तेही सांगा। शरद पवार गटाचे नेते मेहबूब शेख यांचा अजित पवार गटाला सवाल। धर्मराव अत्राम यांनी केलेल्या वक्तव्यावरून शेख यांचा सवाल।